मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 7 ऑगस्ट. वार आहे शनिवार, तारीख आहे 8 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? आपण जर सर्वात आधी मध्य महाराष्ट्र परिसर जर बघितला, तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर शुक्रवारी 7 ऑगस्टला जर बघितलं, तर आपल्याला बऱ्याचशा परिसरांमध्ये म्हणजे पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. इथे अहिल्यानगर, गोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, लोणी, त्याचबरोबर कोपरगाव, संगमनेर, येवला, मनमाड, नांदगाव, चांदवड, मालेगाव, चाळीसगाव, त्याचबरोबर कन्नड, पाचोरा, शेवगाव, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अंबड, अमरापूर, पाथर्डी, शिरूर, कासार, गेवराई, बीड, परतूर, त्याचबरोबर शेलू, माजलगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर आपल्याला पूर्णपणे या परिसरांमध्ये कोरडं वातावरण दिवसभर दिसत आहे. आपण अजून बघूया आपण जर परळी, अहमदपूर, त्याचबरोबर लातूर, उदगीर, धाराशिव, केज, बार्शी, त्याचबरोबर पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, त्याचबरोबर म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर वादळी वातावरण देखील काही प्रमाणात आपल्याला या भागात दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर इकडे जर वर जर बघितलं, चामोशी, गडचिरोली, त्याचबरोबर अरमोरी, त्याचबरोबर आपण जर चिमूर हा परिसर बघितला तर या भागात पूर्णपणे म्हणजे जास्त प्रमाणात या भागात पाऊस असणार आहे. त्याचबरोबर गोंदिया परिसर जर बघितला तर गोंदिया परिसरामध्ये म्हणजे आपण जर गोंदिया, त्याचबरोबर तिरोरा, गोंदिया, आमगाव हा परिसर बघितला, साकोली या भागात देखील काही भागात प्रमाणात पाऊस असणार आहे. नागपूर, उमरेड, रामटेक, तुमसर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असू शकतो. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर अमरावती, अचलपूर, यवतमाळ, अरणी, पांढरकवडा, आदिलाबाद या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस शुक्रवारी 7 ऑगस्टला होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर शनिवारी 8 ऑगस्टला जर बघितलं तर 8 ऑगस्टला आपल्याला इथे यवतमाळ परिसरामध्ये कळंब, पुलगाव या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसतो आहे 11च्या सुमारास. अजून बघूया आपण दिवसभरामध्ये वातावरणात काही बदल आपल्याला जाणवतो आहे का. आपण जर शनिवारी 8 ऑगस्टला बघितलं तर नागपूर, त्याचबरोबर तुमसर, त्याचबरोबर रामटेक, भंडारा या परिसरामध्ये साकोली जोरदार स्वरूपाचा पाऊस असणे, अति जोरदार स्वरूपाचा पाऊस. सावनेरमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस होणार आहे. म्हणजेच हा पाऊस शनिवारी 8 ऑगस्टला दुपारी 1 नंतर सुरुवात होणार आहे या पावसाची. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि हा पाऊस जवळजवळ 6-7 म्हणजे 3-4पर्यंत असू शकतो नागपूर, रामटेक या परिसरामध्ये. इकडे आपण जर अचलपूर हा परिसर बघूया, इथे काही आपल्याला बदल जाणवतो आहे का. तर इथे काही बदल नाही. धरणी, बुऱ्हाणपूर, बुदवड, खामगाव, जळगाव, शेवगाव, भोकरदन, चाळीसगाव, अंबळनेर, धुळे, मालेगाव, मनमाड, सटाणा, साक्री, नंदुरबार हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे म्हणजे जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर पेठमध्ये जर आपण बघितलं तर पेठमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. त्र्यंबकेश्वरला थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असेल, जास्त नाही रिमझिम पाऊस. त्याचबरोबर दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस असेल. त्याचबरोबर वसई, विरार, बोईसर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कोळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस होणार आहे. अलिबाग, पेण, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, मंडणगड, हरिहरेश्वर, महाड, लवसा, महाबळेश्वर, खेड, चिपळूण, दाभोळ, दापोली या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं. इकडे फलटण, बारामती, दौंड, श्रीगोंदा हा परिसर बघितला, केडगाव, तर या परिसरात देखील आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. कात्रजमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. करमाळ्याला ढगाळ वातावरण असेल. बार्शीला थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. धाराशिव, तुळजापूर, लोहारा, अक्कलकोट या भागात देखील वातावरणामध्ये बदल होऊन थोड्याफार प्रमाणात म्हणजे रिमझिम पाऊस. उदगीर, बिदर या भागात देखील रिमझिम पाऊस होणार आहे.
तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे. हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहे. शुक्रवारी 7 ऑगस्ट आणि शनिवारी 8 ऑगस्ट. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.